बघा आता आपण काय मागच्या व्हिडिओमध्ये काय बघले आपण की 5.1 बरोबर. सरासरी किती 5.1 मध्ये आपलं कशावर आधारित होतं 5.1 समांतरभुज चौकोनाच्या गुणधर्मावर काय होतं 5.1 आधारित होतं बरोबर. आता 5.2 साठी आपल्याला काय करायचं आहे समांतरभुज चौकोनाच्या काय काय आहेत कसोट्या. आता समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या म्हणजे काय जेव्हा आपल्याला समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करा म्हणतात. काय म्हणतात समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करा म्हणतात. तेव्हा आपल्याला या चार पैकी एक कसोटी जरी आपण दाखवले एक जरी कसोटी वापरले तरी बी काय असेल चौकोन समांतर. कळलं किती चार कसोट्यापैकी एक जरी कसोटी लागू झाली तर तो चौकोन काय असतो समांतर. तर पहिली कसोटी आहे काय पहिली कसोटी कोणती आहे मग चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन काय असतो समजा कोणताही असा चौकोन असेल कोणताही असं चौकोन काढलं बरोबर. तर समजा सम्मुख बाजूंची एक जोडी काय पाहिजे एकरूप. समजा ए बी सी एक जोडी नाही सम्मुख बाजूंच्या जोड्या बरोबर दोन्ही जोड्या. जर AB बरोबर BC AB बरोबर BC आणि AD बरोबर BC असेल जर एवढं जरी तुम्ही सांगले की या सम्मुख बाजू काय आहेत एकरूप आहे या सम्मुख बाजू काय आहेत एकरूप या सम्मुख बाजू एकरूप असेल तिथे काय चौकोन काय असतात समांतर काय असतात. कळलं का सगळ्याला हो की नाही. मग पहिली आहे काय चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन काय असतो समांतरभुज असतो. तो चौकोन काय असतो समांतरभुज असतो पहिली आहे. कळलं. आता दुसरं चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या जोड्या एकरूप असतील तर बी तो चौकोन काय असतो समजा हे चौकोन आहे जर आपण एवढे जरी सांगले कोन A आणि कोन B समजा हे 50 आहे हे 50 नाही किती आहे 100 आहे किती आहे आणि हे किती आहे 100 आहे. मग हे 80 आणि हे किती 80 बरोबर. मग A चा सम्मुख कोण C मग A आणि C 100 आहे म्हणजे याचा अर्थ काय एकरूप आहे. तसंच B चा सम्मुख कोण D हे बी काय एकरूप आहे काय मग जर सम्मुख कोण एकरूप असेल तरी चौकोन कोणता असतो मग समांतर. दुसरी कसोटी कळली. आधी काय होतं सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असेल तरी चौकोन काय समांतर. सम्मुख कोणांच्या जोड्या एकरूप असेल तरी चौकोन काय समांतर. कळलं. आता तिसरं काय बघा चौकोनाचे कर्ण परस्परांचे दुभाजक असतील तर चौकोन काय असतो. आता चौकोनाचे कर्ण कर्ण म्हणजे काय याचे जोडले आपण समजा आणि कर्ण इथे जोडले आणि इथे O बिंदू छेदली. दुभाजक म्हणजे सांगले आपण दुभाजक म्हणजे दोन समान भाग करून घेणे. मग इथं AC कर्ण आणि BD कर्ण O मध्ये काय झालं O मध्ये छेदले. O मध्ये छेदून जर हे दोन समान भागात विभाजन होत असेल या कर्णाचं तर चौकोन काय असतो मग समांतर काय असतो म्हणजे AO बरोबर CO आणि BO बरोबर DO परस्परांना कोणा बिंदू छेदले कर्ण AC आणि कर्ण BD परस्परांना बिंदू O मध्ये छेदून जर दोन समान भाग झाले AO बरोबर CO आणि BO बरोबर DO झाला तर चौकोन काय असतो समांतर काय असतो म्हणजे एका गाठीवर जर कर्ण परस्परांची दुभाजक असेल तर चौकोन काय असतो मग समांतर. म्हणजे तुम्ही एवढ्यावर सांगू शकता जर गणितामध्ये आपल्याला सांगले की हा चौकोन काय दाखवा समांतर दाखवा तर AO बरोबर आपण CO लिहिले आणि BO बरोबर DO जर दाखवले तर हा चौकोन काय असतो मग समांतर. तिसरी कसोटी. आता चौथी कसोटी काय सम्मुख बघा चौकोनाच्या सम्मुख बाजूची एकच जोडी एकरूप आहे. इथे किती होत्या दोन जोड्या सम्मुख बाजूच्या जोड्या किती असतात दोन. इथे दोन्ही जोड्या एकरूप असतात तर काय होतं पण इथं काय एक जोडी काय असावं एकरूप असावं आणि एक जोडी तीच जोडी काय असावं समांतर असावं. कळलं का. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूची एक जोडी एकरूप असेल आणि समांतर असेल तर तो चौकोन काय असतो म्हणजे जे जोडी एकरूप आहे आणि ती जर समांतर असेल एकच जोडी एकरूप जावा आणि एक जोडी एकरूप आहे आणि तीच काय समांतर असेल तर चौकोन कोणता असतो समांतर. कळलं का. मग आता आपल्याला 5.2 मध्ये आपल्याला काय सिद्ध करायचं आहे दिलेला चौकोन समांतरभुज आहे हे सिद्ध करायचं आहे. मग दिलेला चौकोन समांतरभुज आहे सिद्ध करण्यासाठी आपल्या चारही कसोट्या कोणती बी कसोटी आपण वापरू शकतो. कळलं हो की नाही. म्हणजे 5.2 कशावर आधारित आहे मग 5.2 या चार याच्यावर आधारित आहे आणि 5.2 बी समांतरभुज चौकोनावर डिपेंड आहे. कळलं का. लिहून घ्या.
आकृती पहिला प्रश्न काय सराव संच कितवा सराव संच 5.2 मधला पहिला प्रश्न काय आहे आकृतीमध्ये चौकोन ए बी सी डी हा काय समांतरभुज चौकोन आहे कोणता ए बी सी डी हा मोठा चौकोन काय समांतर आहे ऑलरेडी आधी सांगितलं बरोबर बिंदू पी व बिंदू क्यू हे अनुक्रमे बिंदू पी आणि बिंदू क्यू हे अनुक्रमे बाजू AB व बाजू BC चे यांचे काय तर मध्यबिंदू आहे तर सिद्ध करा की चौकोन APCQ काय आहे समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला काय करायचं आहे सिद्ध करायचं आता समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला किती कसोट्या आहेत आपल्याला 4 कोणत्या कसोट्या आहेत 4 पहिलं बघा एक तर तुम्ही काय करा समुख बाजू एकरूप दाखवा समुख बाजू जोड्या एकरूप दाखवा एक तर समुख कोणाच्या जोड्या एकरूप दाखवा एक तर कर्ण परस्पराचे दुभाजक दाखवा एक तर एक बाजू समांतर दाखवा आणि एकरूप दाखवा बरोबर हो की नाही मग हे आपल्याला या 4 पैकी एकाचा उपयोग करून काय करायचं आपल्याला चौकोन कोणता APCQ काय दाखवायचं आपल्याला समांतर दाखवायचं काय दाखवायचं समांतर दाखवायचं आता लक्ष द्या बिंदू आता इथे दिलेलं काय बघा चौकोन आधी लिहून घ्या चौकोन ABCD हा काय हा समांतरभुज चौकोन आहे मोठा चौकोन कोणता आहे ABCD समांतरभुज काय आहे समांतरभुज चौकोन आहे चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे मग समांतरभुज चौकोन असेल तर काय असतात समूह बाजू काय असतात एकरूप असतात समूह बाजू काय असतात एकरूप म्हणून AB बरोबर BC AB बरोबर तसंच AB बरोबर BC कडे AB बरोबर DC तसंच AD बरोबर काय आहे BC AD बरोबर BC कोणत्या बाजू समुख बाजू काय लिहायचं समुख बाजू काय असतात एकरूप असतात म्हणून आपण एकरूप लिहितो इथपर्यंत कळलं आता पुढे बघा AB आणि DC AB चा मध्यबिंदू P आहे की नाही P हा AB चा मध्यबिंदू आहे म्हणजे आणि DQ हा DC चा मध्यबिंदू आहे बिंदू P व बिंदू Q हे अनुक्रमे बाजू AB व बाजू BC चे मध्यबिंदू आहे करेक्ट आता मध्यबिंदू असेल तर दोन समभाग होतील की नाही मग सांगा मध्यबिंदूचं काम काय असते मध्यबिंदू म्हणजे असा बिंदू एखाद्या बिंदूमुळे एखाद्या रेषाखंडाचे दोन समान भागात विभाजन होत असेल त्याला काय म्हणायचं मग मध्यबिंदू कोणता आहे P हा मध्यबिंदू आहे मग AB चे दोन समान भाग झाले असेल की नाही कोणते AP आणि BP AP बरोबर PB कळलं तसेच Q हा कोणाचा मध्यबिंदू आहे DC चा कोणते मध्यबिंदू झाले DQ आणि QC DQ बरोबर QC समजलं का DQ बरोबर QC आता लक्ष द्या सगळे इकडे बघा हे काय वर बघा AB आणि DC काय असतील एकरूप आहे AB आणि DC काय मग मी समजा म्हणलो AB बरोबर 10 आहे AB बरोबर किती आहे AB बरोबर 10 आहे म्हणलो आणि DC बरोबर किती आहे मग DC बरोबर किती आहे 10 करेक्ट मग तुम्ही सांगा AP किती आहे 5 PB किती आहे 5 DQ किती आहे 5 QC किती आहे 5 मग आता तुम्ही सांगा हे सगळे 5 सगळे हे चारही भाग AP PB DQ आणि CQ हे काय असते 5 बरोबर हो की नाही आता असं लिहू शकतो की नाही मी याला सांगा इथं आपण असं मध्यबिंदू आहे म्हणले की नाही हो की नाही कोण P हा कोणाचा मध्यबिंदू आहे मग मी याला असं लिहू शकतो AP बरोबर PB बरोबर 1/2 AB लिहू शकतो की नाही हो की नाही मध्यबिंदूमुळे जे दोन भाग झाले ते मूळच्या भागाचे काय असतात निमपट असतात आपण पहिल्या धड्यामध्ये शिकले होते हो की नाही मग तसं त्याला आपण असं लिहू शकतो की नाही
1/2 गुणिले काय लिहू शकता, काय लिहू शकता, DC. या समीकरण किती नाव द्या, इथे 1 द्या, इथे 2 द्या आणि इथं 3 द्या. मग समीकरण 1 आणि 1 मध्ये बघा AB बरोबर काय, हे AB आणि DC समान आहे, म्हणजे याचा अर्थ एक साइड समान आहे. मग ही दुसरी साइड समान घेता येते की हे AB समान आहे, 1/2 समान आहे, म्हणजे समीकरण 2 आणि 3 ची एक साइड समान आहे. कशावरून, समीकरण 1. मग हे चारही भाग आपण समान लिहू शकतो की नाही, AP बरोबर PB असं लिहू शकता की नाही. मग समीकरण किती वरून, समीकरण 1 2 व 3. समीकरण 1 2 3 काय केले आपण सांगा. समीकरण 1 काय होते, समुख बाजू द्या आणि इथं काय केले, मध्यबिंदू आहे P हा कोणाचा मध्यबिंदू आहे, AB चा. मग या P बिंदूमुळे कोणते भाग तयार झाले, AP आणि PB. AP आणि PB कोणाच्या निकट आहेत, AB च्या निकट राहतील. समीकरण 1. तसेच Q हा बिंदू कोणाचा आहे, DC चा मध्यबिंदू आहे. मग कोणते दोन भाग झाले, DQ आणि QC. ते बी मूळच्या भागामध्ये DC च्या काय असतील, निकट. मग समीकरण 1 आणि 2 मध्ये हे AB आणि DC इथे एक रूप आहे, AB आणि DC, म्हणजे याचा अर्थ समीकरण 2 आणि 3 ची एक साइड समान आहे, तर दुसरी बाजू दुसरी साइड काय होते, समान. मग AP घेऊ शकतो ना मी, AP बरोबर PB बरोबर DQ बरोबर QC. कळलं, याला समीकरण किती नाव द्या, 4. इथपर्यंत कळलं का सगळ्याला सांगा, हो की नाही, सगळ्याला कळलं. पुढे बघा काय करायचं. आता त्रिकोण ADQ आणि त्रिकोण PBC घ्या. काय करायचं, आता बघा एक लक्षात ठेवा, इथं आपण AP आणि DQ बघा, AP आणि DQ बघा. AP बरोबर काय दाखवले आपण, DQ नाही CQ, QC. कळलं, AP बरोबर QC एकरूप दाखवले बघा. एक बाजू समुख बाजूची जोडी काय दाखवली, एकरूप दाखवली. मग दुसरी जोडी समुख दाखवावी लागते ना. आता कोणती जोडी राहिली, AQ आणि PC. कळलं, मग AQ आणि AQ आणि PC जर आपल्याला एकरूप दाखवायचं असेल तर हे दोन त्रिकोण आहेत की नाही, हे आणि हे त्रिकोण काय दाखवायचे, एकरूप दाखवायचे. मग हे त्रिकोण एकरूप झालं, हे संगत बाजू काय असतात, एकरूप असतात. बरोबर. मग त्रिकोण एकरूप दाखव कसं बघा, कोणते कोणते त्रिकोण, ADQ PBC. मग ADQ आणि PBC मध्ये बघा, AD एकरूप काय आहे, PC राहील. AD एकरूप PC का, समांतरभुज चौकोनाच्या बाजू आहेत ते बघा. AD एकरूप काय, DC. कळलं, एक बाजू एकरूप झाली. दुसरी बघा, हे कोण B आणि कोण D एकरूप राहील की नाही, कसं काय आहे, समांतरभुज चौकोन आहे ना, मोठा चौकोन कोणता आहे, समांतरभुज आहे. चौकोन ABCD हा काय, कोण B आणि कोण D काय आहे, एकरूप. समांतरभुज चौकोनाचे समुख कोण काय असतात, एकरूप असतात. समुख बाजू एकरूप असतात म्हणून हे बाजू आणि हे बाजू एकरूप. समुख कोण एकरूप असतात म्हणजे हे कोण आहे हे कोण एकरूप. बरोबर, हो की नाही. मग आता मला सांगा, आताच आपण PB बरोबर DQ केले की नाही बघा. PB बरोबर DQ म्हणजे हे आणि हे बाजू एकरूप आहे. कळलं, हे कोण एकरूप आहे आणि बाजू एकरूप आहे, म्हणजे बाजू कोण बाजू. कोणती कसोटी, बा को बा. बा को बा कसोटी त्रिकोण काय दाखवायचे, एकरूप. त्रिकोण एकरूप तर मग AQ ची संगती कोणास लागते, PC. जर त्रिकोण एकरूप असेल त्याच्या संगत बाजू काय असतात, एकरूप असतात. म्हणजे AQ ची संगती कोणास लागते, मग PC सोबत. AQ ची संगती PC सोबत लागते. समजलं. मग त्रिकोण कोणते घ्यायचे, त्रिकोण कोणते घ्यायचे, ADQ. त्रिकोण ADQ व त्रिकोण PBC मध्ये काय काय ग्रुप आहे बघा. रेख AD एकरूप रेख कोणती, BC. एकरूप रेख कोणती, BC. कशावरून, समीकरण किती वरून, समीकरण 1 वरून. समीकरण 1 वरून. समीकरण 1 मध्ये बघा इथं, ओके नाही. AD बरोबर काय, DC. समीकरण 1 वरून. कोण बघा, कोण B एकरूप कोण D. कोणत्या त्रिकोणाच्या बाजूवर घेतले पहिल्यांदा हे घ्या, कोण D एकरूप कोण B. एकरूप कोण कोणता, B. कोणता द्यायचं, समुख कोण कोणाचे, समांतरभुज चौकोनाचे समुख कोण काय असतात, एकरूप असतात की नाही. म्हणून कोण D एकरूप कोण B. कोणा समांतरभुज घेतले आपण, ABCD हा काय म्हणजे समांतरभुज चौकोन ऑलरेडी आहे म्हणजे की नाही, ओके नाही. कोण D एकरूप कोण B.
कोण डी एकरूप कोण बी. आता बघा पुढं पीबी एकरूप काय डीक्यू किंवा डीक्यू एकरूप पीबी. मग रेख कोणतं रेख डीक्यू एकरूप रेख पीबी कशावरून समीकरण 4 बघा पीबी बरोबर डीक्यू आहे किती आहे समीकरण किती वरून 4 समीकरण 4. मग सांगा बाजू कोण बाजू कोणती कसोटी म्हणून त्रिकोण ए डी क्यू एकरूप त्रिकोण पी बी सी कंसात कोणती कसोटी बाको बा कसोटी बाको बा कसोटीनुसार कळलं का. मग बाको बा कसोटी त्रिकोण काय झाले मग त्रिकोण एकरूप झाले तर संगत बाजू काय असतात म्हणून एडी या त्रिकोण ए डी क्यू च्या ए क्यू ची संगती त्रिकोण पी बी सी च्या पी सी सोबत लागते म्हणून रेख ए क्यू एकरूप रेख पी सी कोणतं द्यायचं एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप त्रिकोणाच्या काय संगत बाजू एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू समजलं. मग एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू समीकरण किती नाव द्यायला 5 समीकरण किती नाव द्या 5. मग समीकरण 4 आणि 5 होईल. समीकरण 4 मध्ये काय काय ग्रुप आहे सांगा समीकरण 4 मध्ये एपी आणि क्यूसी एपी आणि क्यूसी एक ग्रुप आहे हो की नाही. आणि समीकरण 5 मध्ये एक्यू आणि पीसी म्हणजे काय अर्थ काय सममुख बाजू काय आहेत एकरूप दाखवले सममुख बाजू जोड्या काय दाखवले एकरूप. समीकरण किती वरून मग समीकरण 4 व 5 वरून समीकरण 4 मध्ये ह्या बाजू एकरूप आहेत समीकरण 5 मध्ये या बाजू एकरूप आहेत याचा अर्थ चौकोन एपी याचा सममुख बाजू काय आहेत एकरूप आहे. समीकरण 4 व 5 वरून चौकोन कोणता एपी सी क्यू हा काय हा समांतरभुज चौकोन आहे हा काय समांतरभुज चौकोन आहे. मग कोणती कसोटी वापरली आपण सांगा चौकोन आहे. इथं समांतरभुज चौकोनाची कोणती कसोटी वापरली पहिली होती जर एखाद्या चौकोनाच्या सममुख बाजूच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन काय असतो समांतरभुज असतो. मग आपण समीकरण 4 मध्ये एक या बाजू एकरूप दाखवले आणि समीकरण 5 मध्ये या बाजू एकरूप दाखवले कोणत्या एक्यू आणि पीसी. म्हणून सममुख बाजूच्या जोड्या काय दाखवल्या आपण एकरूप. मग सममुख बाजूच्या जोड्या एकरूप तर त्रिकोण काय चौकोन काय एकरूप त्रिकोण एकरूप नाही एक त्रिकोण चौकोन काय समांतर कळलं ओके नाही द्या. बघा इथं काय एडी बरोबर काय इथे एक चूक झाली आपली बरोबर एडी बरोबर काय पाहिजे बीसी पाहिजे एडी बरोबर डीसी नाही एडी बरोबर काय डीसी समजलं लिहून घ्या. आता दुसरा प्रश्न काय आता सरळसरळचे 5 पडतात कोणताही आयात समांतरभुज चौकोन असतो. आपल्याला हे काय करायचं सिद्ध करायचं आयात म्हणजे आपला आकृती काय करणे मग आपण चौकोन ए बी सी डी हा काय आहे मग आयात. मग हा आयात काय आहे आपल्याला काय दाखवायचं आहे समांतरभुज चौकोन असतो. मग काय लिहायचं पहिलं पक्ष लिहायचं काय लिहायचं पक्षामध्ये लिहायचं चौकोन ए बी सी डी हा काय हा आयत आहे हा काय आयत आहे हे झाला आपला पक्ष. आता साध्य काय करायचं आहे चौकोन ए बी सी डी हा काय हा समांतरभुज चौकोन आपल्याला सिद्ध करायचं आहे की नाही जे सिद्ध करायचं ते कसं लिहायचं साध्य हा समांतरभुज चौकोन आहे. मग सिद्धतामध्ये बघा सिद्धता काय सिद्धता आपल्याला काय करायचं आहे समांतरभुज चौकोन दाखवायचे आपल्याला किती कसोटी आहेत 4 बरोबर कोणते कोणते एक तर सममुख बाजू एकरूप दाखवा एक तर सममुख कोन एकरूप दाखवा एक तर सममुख कर्ण परस्पराचे दुभाजक दाखवा किंवा एक जोडी समांतर आणि एक जोडी एकरूप दाखवा बरोबर. याच्यामध्ये काय करूया आपण आयताचे काय असतात सममुख बाजू काय असतात आयताचे किंवा आयताच्या सममुख बाजू काय असतात आयताच्या सममुख बाजू एकरूप असतात. म्हणून रेख एडी एकरूप रेख बीसी तसेच रेख ए बी
एकरूप रे BC. मग या आयताची समूह बाजू काय आहे? एकरूप. मग आयताचा समूह बाजू एकरूप असेल, मग ज्या चौकोनाचा समूह बाजू एकरूप असतो काय असतो? काय असतो? तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. मग म्हणून इथं आपण काय दाखवलं सांगा? समूह बाजू काय आहे? एकरूप. म्हणून चौकोन ABCD हा काय? हा समांतरभुज चौकोन आहे. हा समांतरभुज चौकोन आहे. हा समांतरभुज चौकोन आहे. हेच झालं आपलं सिद्ध. कोणती कसोटी वापरली आपण? समूह बाजू एकरूप असतील तर चौकोन काय असतो? समांतरभुज चौकोन असतो.